प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये मुक्ता आता कॉफी घेऊन सागरसाठी येते। सागरची क्लायंट मीटिंग चालू असते आणि सागरने मुक्ताकडे कॉफी मागितलेली असते। त्यासाठी कॉफी घेऊन ज्या वेळेला मुक्ता येते तोपर्यंत क्लायंटची मीटिंग उरकलेली असते। मुक्ता म्हणते, काय झालं, तुमची मीटिंग उरकली सुद्धा? यावरती सागर म्हणतो, हो मीटिंग उरकली आणि मीटिंग खूप छान झाली। क्लायंट मला म्हणत होते तुमचं प्रेझेंटेशन पण खूप छान आहे आणि तुमची बायको पण खूप छान आहे। यावरती मुक्ता म्हणते, सागर काय चाललंय तुमचं, कसला हा चावटपणा? सागर म्हणतो, चावटपणा नाही अहो, जे काही ते बोलले ना तेच मी तुम्हाला सांगतोय। खरंच मला ते बोलले की तुमची बायको खूप छान आहे म्हणून। यावरती मुक्ता म्हणते, बास झालं माझं कौतुक करणं। असं म्हणत मुक्ता आणि सागर हे दोघ जण गप्पा मारत असताना मुक्ताच्या पापणीचा एक केस खाली पडतो आणि सागर तो केस हातात घेतो आणि तुमचे डोळे बंद करा आणि हातावरती हा केस ठेवून आपण विश मागूया। यावरती मुक्ता म्हणते, हे असं आहे ना, हे आम्ही लहानपणी शाळेत असताना करायचो। सागर म्हणतो, करत असाल, पण त्यावेळेला तुमच्यासोबत शाळेत मी होतो का? मी नव्हतो ना तुमच्यासोबत शाळेत, तर या सगळ्यामध्ये आता मला हे सगळं करू दे। असं म्हणत सागर मुक्ताच्या हातावरती तो केस ठेवतो। मुक्ता म्हणते, ठीक आहे मी डोळे बंद करेन, पण विश तुम्ही मागायची आहे। असं म्हटल्यावरती आता सागर म्हणतो, ठीक आहे। मग मुक्ता आता आपल्या हातावरती तो उलट्या हातावरती तो केस ठेवते, सागरला डोळे बंद करायला सांगते आणि विश मागायला सांगते आणि सागर म्हणतो, तुम्ही सुद्धा विश मागायची। मग दोघ जण मुक्ताचा हात हातात घेऊन आता विश मागण्यासाठी सज्ज झालेले असतात आणि विश मागत असताना इकडे मुक्ता सांगते, कोळी कुटुंबावरती कोणतंही संकट नको येऊ दे, सागरच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि या कुटुंबाला सुखामध्ये ठेव। असं म्हणत मुक्ता आपली इच्छा तर मागते आणि कोळी कुटुंबावरची सगळी संकट निघून जाऊ दे, सागरच्या मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी विश मागताना इकडे सागर विश मागतो, आत्ता जी काही मुक्ताने विश मागितले ती विश पूर्ण होऊ दे। असं म्हणत सागर सुद्धा मुक्तासाठी आणि मुक्ता सुद्धा सागर आणि कुटुंबासाठी विश मागत असतात। दोघ जण एकमेकांसाठी विश मागतात आणि त्याच वेळेला इकडे आता सागर निघतो। मुक्ता विचार करते, नाही, सागर सारखा नवरा माझ्या आयुष्यामध्ये येणं ही माझ्यासाठी खूप भाग्यवान गोष्ट आहे। तर सागर विचार करत असतो, मुक्ता तुमच्यासारखी बायको माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं। माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी जे काही तुम्ही करताय ना त्याला दुसरी तोडच नाही। असं म्हणत मनातल्या मनात दोघ जण एकमेकांचं कौतुक करत असतात, मनातल्या मनात एकमेकांच्या बद्दल प्रेम व्यक्त करत असतात। फक्त प्रेम समोर व्यक्त करणं हे काही अजून दोघांना जमलेलं नसतं। तोपर्यंत इकडे लकीची अवस्था खूप बिकट असते। 10 लाख रुपये एका दिवसात कसे, कुठून आणि जमवायचे हे काही कळत नसतं। तोपर्यंत सावनी आगीत तेल ओतायला तयारच असते। सावनी येते आणि आता सावनी बोलायला लागते, काय रे लकी, काय झालं, डॉक्टरांकडे जाऊन आलास का तू? काय म्हणाले डॉक्टर? यावरती लकी आता म्हणायला लागतो, काही नाही, मी गेलो होतो, त्यांनी सांगितले की एक ऑपरेशन करायला लागेल। यावरती आता इकडे सावनी म्हणते, मग ठीक आहे ना, ऑपरेशन करून टाक ना, उपाय तर आहे की नाही, मग या सगळ्यामध्ये ऑपरेशन करायला काय हरकत आहे? लकी म्हणतो, ऑपरेशन करायला हरकत काय, ते डॉक्टर चाललेत अब्रॉडला, ते मला म्हणतायत की या सगळ्यामध्ये उद्याच्या उद्या तुला ऑपरेशन करायला लागेल। अगं उद्याच्या उद्या ऑपरेशन करायला माझ्याकडे पैसे कुठे आहेत? त्यासाठी त्यांनी आता 10 लाख रुपये सांगितलेत आणि ते पण 10 लाख रुपये काही अवधी पण नाहीये जमवायला। एका दिवसामध्ये मी 10 लाख रुपये कुठून देणार आहे? काय बोलतेस तू, ऑपरेशन करून टाक, हे माझ्याच्यानी शक्य आहे असं मला काही वाटत नाहीये। सावनी म्हणते, अरे 10 लाख रुपये, मग या सगळ्यामध्ये तुला इतके पैसे जमवायला तर लागतीलच, कारण कसं आहे ना, जर का या सगळ्याबद्दल किंवा तुझ्या सिच्युएशनच्या बद्दल बाकी कुणाला समजलं तर तुझं काही खरं नाहीये, ही गोष्ट तू लक्षात ठेव। आणि त्यासाठी मला असं वाटतंय की तुला आता ही गोष्ट सगळ्या घरच्यांना सांगायला पाहिजे। घरच्यांना गोष्ट सांगितलीस तर ते तुझ्यावरती हसतील। मग तुझ्याकडे उपाय काय आहे? मी तुला एक उपाय सांगू शकते, माझ्याकडे एक उपाय आहे, तो उपाय करून तू तुझं आता हे ऑपरेशन करू शकतोस। तुला माहितीये का, मी मुक्ता आणि सागरला बोलताना ऐकलेलं आहे। याच्यामध्ये ते दोघ जण बोलत होते की या सगळ्यामध्ये घरामध्ये 15 लाखाची कॅश आणून ठेवलेली आहे। सागरने घरात पैसे ठेवले, सागरला 15 लाख म्हणजे काय रे, नथिंगच रे, पण या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी ते त्यातले 15 लाखातले 10 लाख आहेत ना ते वरदान ठरणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं तू एक काम कर, या सगळ्यामध्ये तू सागरच्या लॉकर उघड, त्याची चावी देते मी तुला हवे असेल तर, आणि मला तिजोरीचा पासवर्ड माहिती आहे,
तू त्याच्यातले पैसे काढ. लकी चिडतो आणि काय बोलतेस तू सावनी, मलाच माझ्या घरामध्ये चोरी करण्यासाठी सांगतेस, तुला लाज नाही का वाटत. यावरती सावनी सांगायला लागते, अरे लाज काय वाटायची, मी जे काही बोलते ते नीट ऐकून घे, मी काही तुला चुकीचं सांगत नाहीये. अरे या सगळ्यामध्ये तुझ्या भल्याचंच सांगते. जर का या सगळ्यामध्ये तू आत्ता हे केलं नाहीस तर तुला आयुष्यभराचा पछतावा होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, कारण जर तू घरच्यांना काही सांगू शकत नाहीयेस, बाहेरच्यांना काही सांगू शकत नाहीस, तर तुला पैसे कोणी देणार नाही आणि सांगितलंस तर तुझ्याबद्दल वेडवाकडं बोलतील. त्यामुळे जर का तुला लपून छपून कुणालाही न सांगता स्वतःचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुला हे करायलाच लागेल. आणि हे जर का केलं नाहीस तर या सगळ्यामध्ये तुला इतका मोठा त्रास होईल, तुला कळणार पण नाहीये. असं म्हणत सावनी आता लकीला आपल्या मॅनिप्युलेट करत असते, जेणेकरून लकीने आपल्या बोलण्यात यावं, आपल्या बोलण्याला भुलावं आणि आता काहीतरी चूक करावी. आता लकी विचार करायला लागतो, काय करू. सावनीच्या बोलण्यात तथ्य तर आहे, घरच्यांना सत्य तर सांगू शकत नाहीये. यावरती सावनी म्हणते, हे बघ, माझ्याकडे चावी आहे, मला तिजोरीचा पासवर्ड माहिती आहे, 10 लाख रुपये काढून आणायचे आहेत आणि ते पैसे काढल्यावर डॉक्टरांना दिले, तुझं ऑपरेशन झालं, या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही याची जबाबदारी माझी, परत तुझ्यावरती कसला आरोप पण येणार नाही याची जबाबदारी माझी. काय विचार करतोस, लवकरात लवकर विचार कर, याच्यामध्येच तुझा फायदा आहे. असं म्हणत सावनी त्याला आपल्या पद्धतीने मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता इकडे काही लकीला कळतच नसतं. लकी खूप कन्फ्यूज असतो. तो या कन्फ्युजनमध्ये काहीही गोष्टी ऐकायला तयार नसतो किंवा या सगळ्यामध्ये सावनीचं म्हणणं पण पटत नसतं आणि पटत नसतं असं पण नसतं, कारण त्याला पैशाची गरज असते. काय करावं यासाठी लकी आता विचार करत असतो. पण सावनी कंटिन्युअसली त्याला मॅनिप्युलेट करण्याचं काही थांबवत नसते. तोपर्यंत इकडे आता लकीला छानपैकी आवडतात म्हणून लेग पीस केलेले असतात. आणि आता इकडे इंद्रा सांगत असते, सागऱ्या आपण एकविराला जाऊया का, म्हणजे ना मी नवस बोलले होते. यावरती सागर म्हणतो, हे बघ, तू एक काम कर, तुमच्या सगळ्यांची जाण्याची व्यवस्था मी करतो, तुम्ही सगळेजण जाऊन या. यावरती इंद्रा म्हणते, नाही हा, आम्ही सगळेजण नाही जाणार आहोत, आपण सगळ्यांनी मिळून जायचं आहे. म्हणजे मी तसा नवसच बोलली आहे की तुझ्यासाठी आणि लकीसाठी हा नवस बोलले तर आपण सगळ्यांनीच जायला पाहिजे. असं म्हटल्यावरती सागर म्हणतोय, बघ, माझ्यासाठी जो काही नवस बोलला असशील ना तो नंतर फेड, आत्ता सध्या लकीचा नवस आहे ना तो फेड. लकीला या सगळ्यामध्ये खूप गरज आहे. लकीला गरज आहे की त्याने या सगळ्यामध्ये आता हे सगळं करायला पाहिजे. त्यासाठी नवस फेड, माझा नवस नंतर फेड. आणि तू एक काही नवस बोलली नशील, तू खूप सारे नवस बोलली असशील, त्यामुळे पहिला लकीचा नवस फेड, मग बाकीचं बघूया. तोपर्यंत स्वाती म्हणते, लकी ये, तुझ्या आवडीचे लेग पीस केलेले आहेत. यावरती लकी म्हणतो, अजिबात नाही, मला काही भूक नाहीये. यावरती इंद्रा म्हणते, लकी अरे असं काय करतोयस, तू काही खातपीत नाहीये, स्वतःशी एकटाच गप्प बसतोस, मला ही तुझी अवस्था बघवत नाहीये रे, मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होता, तू असं का वागतोयस आणि या सगळ्यामध्ये मला तुझी खूप काळजी वाटते रे, नको रे लकी असं करूस. त्यावरती स्वाती म्हणते, लकी तुझी नाटकं बाद झाली या, अरे तुझ्यासाठी लेग पीस करून ठेवलाय तिने, तुला आवडते म्हणून हे ठेवलं आणि तू जेवलं नाहीस तर मम्मीला कसं वाटेल, तुझं हे वागणं लकी मला अजिबात काही आवडत नाहीये. असं म्हणत स्वाती त्याला चिडते. त्यावरती सागर पण चिडलेला असतो. तो सांगत असतो, काय गरज नाहीये, त्याला जेवायचं असेल तर तो जेवेल, त्याला नसेल जेवायचं तर नसेल जेवेल, तो काही लहान नाहीये की त्याला आपण हे कर ते कर असं कर तसं कर सांगावं. मला नाही वाटत की आपण काही असं सांगण्यात अर्थ आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण सागरकडे पाहायला लागतात. आणि आता सागर म्हणतो, त्याला समजत नाही का, त्याचं त्याला समजायला पाहिजे, त्याने जे काही करायचं त्याचं त्याने ठरवायचं आहे. पण लकीचं काय चाललंय, लकी या सगळ्यामध्ये आता मात्र नुसता बसतो आणि राहतो, त्याला काही पडलेलंच नाहीये. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, सागर अहो काही गोष्टी प्रेमाने समजवायच्या असतात, अशा पद्धतीने तुम्ही त्याला ओरडलात तर त्याला गोष्टी समजणार नाहीत आणि या सगळ्यामध्ये तो स्वतःलाच त्रास करून घेईल ना. तुम्हाला कळत नाहीये सागर, तुम्ही या सगळ्यामध्ये लकीसोबत रूडली वागताय. लकीसोबत रूडली न वागता त्याला समजून घ्या, त्याच्याशी बोला आणि नॉर्मली पण त्याचे काही प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला समजायला पाहिजेत ना. यावरती इंद्रा म्हणते, मुक्ता अगं तुला जितका समजूतदारपणा आहे ना तितका समजूतदारपणा या सागराला असतं ना तर बरं झालं असतं.
बायकोकडून बाकी काही शिकण्याच्या ऐवजी जर का समजूतदारपणा तू घेतला असतास ना तर सागऱ्या बरं झालं असतं, असं म्हणत इकडे आता इंद्रा सांगत असते आणि त्यावरती सागर विचार करायला लागतो की खरंच आहे, मुक्ता म्हणते ते सुद्धा खरं आहे. या सगळ्यामध्ये आपण लकीला समजून घ्यायला पाहिजे किंवा लकीचे काही प्रॉब्लेम असतील तर आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. मग आता सागर एका मॅच्युअर माणसासारखा, एका मोठ्या भावासारखा आणि समंजस व्यक्तीसारखा लकीच्या समोर येतो आणि त्याच्या बाजूला बसतो. लकीला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप भीती वाटत असते की आपण आता जर का भावनेच्या भरामध्ये गेलो आणि पटकन काही बोलून टाकलं तर या सगळ्यामध्ये दादूसला सगळं सत्य समजेल आणि आता आपलं हे सत्य समजल्यामुळे दादूसला किंवा घरच्यांना या सगळ्यामध्ये सगळं समजेल, म्हणून लकी उदास असतो. मग इकडे सागर त्याच्या बाजूला येतो आणि लकी काय झालंय, का बरं तू इतका उदास आहेस, तू माझ्यावरतीच चिडलायस ना, तुला माझ्यावरतीच राग आहे ना, बोल ना. म्हणजे तू माझ्यावरती चिडला असशील तर मी तुला एक गोष्ट सांगतो, तुला माहितीये का मी लहान असताना मी काही चुका केल्या किंवा मी जास्त ओरडा कुणाचा खायचो आठवते का तुला? मी सगळ्यात जास्त ओरडा खाल्लाय तो म्हणजे बापूंचा. या सगळ्यामध्ये बापू मला किती ओरडायचे, वेळप्रसंगी मारायचे रे सुद्धा. मग बापूंचं माझ्यावरती प्रेम नव्हतं का असं तुला वाटतंय का? दरवेळेला मी चुकलो की बापू माझा कान पकडायचे, कोणीही समोर असलं तरी बापू मला मारायचे. मग तुला काय वाटतं की या सगळ्यामध्ये बापूंचं माझ्यावरती प्रेम नव्हतं म्हणून बापू असं करत होते का? नाही, तर बापूंचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. तुम्ही सगळे पण म्हणता ना की सगळ्यात जास्त बापूंचं प्रेम माझ्यावरती आहे म्हणून, तेच खरं आहे. आपण ज्याच्यावरती जास्त प्रेम करतो ना आपण त्याला जास्त गृहीत धरतो, जास्त ओरडतो, त्याच्यावरती जास्त हे करतो, माया पण करतो आणि ओरडतो पण आपण त्याला जास्त. तसंच मी सुद्धा तुझ्यावरती प्रेम करतो रे. मी बाहेरच्या लोकांना ओरडायला जाणार आहे का? मी बाहेरच्या लोकांना येऊन बोलणार आहे का तू चुकलास किंवा तू हे केलंस म्हणून? नाही ना. तर या सगळ्यामध्ये मी कुणाला बोलणार? मी तुला बोलणार, मी आदित्यला बोलणार आणि बाकी कुणाला मी नाही ना बोलू शकत. मी तुम्हाला दोघांनाच बोलू शकतो ना. त्यामुळे मला असं वाटतंय की मी ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच लकीला मी ओरडतो, बाकी कुणाला ओरडायला मी काही जात नाही आणि हे तू सुद्धा समजून घ्यायला पाहिजेस लकी. असं म्हणत आता इकडे सागर लकीला बरोबर मोठ्या भावाच्या अधिकारवाणीने समजवत असतो आणि आता तो म्हणतो तुझा काय प्रॉब्लेम आहे? तुझा प्रॉब्लेम फक्त हाच आहे ना की मी तुझ्यावरती ओरडलो, बाकी तुझा काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मी ओरडलो हा तर प्रॉब्लेम नाहीच आहे. मी तुला सांगितलंय की मी आदित्य पण चुकला तरी त्याला पण असंच ओरडणार, पण बाहेरचं कोणी चुकलं तर मी त्याला ओरडायला जाणार नाहीये. माझा प्रॉब्लेम सोडून दे, पण या व्यतिरिक्त तुझा काही प्रॉब्लेम असेल तर तो तू मला सांग बरं. खरंच काही तुझ्या मनामध्ये शंका कुशंका असतील तर त्या बोल बरं. तू त्या मला सांगितल्यास तरच मला समजेल ना की नक्की तुला काय वाटतंय किंवा तुला काय प्रॉब्लेम आहे ते. असं म्हटल्यावरती इकडे आता लकी विचार करायला लागतो, नाही दादूस मला जर का या सगळ्यामध्ये इतकं पद्धतशीर तो विचारतोय तर कुठेतरी मला काहीतरी बोलायला पाहिजे, मला दादूसला सांगायला पाहिजे की नाही मला काय प्रॉब्लेम आहे, मला तुझा प्रॉब्लेम नाहीये, मला खरंच दुसरा प्रॉब्लेम आहे. त्यावरती सागर त्याच्या तोंडावरती हात ठेवतो आणि त्याला इमोशनली घेऊन बोलायला लागतो की सांग ना लकी नक्की काय झालंय, तू या सगळ्यामध्ये माझ्यावरतीच चिडलायस ना की तुझा काय वेगळा प्रॉब्लेम आहे? लकी बोल, तू बोलल्याशिवाय खरंच मला कळेल का? असं म्हणत सागर पोटतिडकीने लकीला सांगण्याचा प्रयत्न करतो. फायनली आता लकी काहीतरी बोलायला निघतो. लकी विचार करतो नाही दादूसला नाही सांगणार तर मी कुणाला सांगणार? मला दादूसच आहे की ज्याला मी माझी गोष्ट शेअर करू शकतो आणि त्याला हा प्रॉब्लेम नक्कीच समजेल, तो माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा करेल. असा विचार करत आता लकी बोलायला निघतो. तोपर्यंत सावनीची घालमेल होते. सावनी विचार करते आतापर्यंत मी इतका मोठा प्लॅन करून आणलेला आहे, मी इतका मोठा प्लॅन केलाय की याच्यामध्ये लकी अडकलाय आणि लकी अडकून चोरीपर्यंत निघालाय. मी चावी बनवले, तिजोरीचा पासवर्ड शोधलाय. इतकं सगळं केल्यावरती हा जर का लकी पलटला तर माझा डाव फेल होईल. हा सागर पण त्याला गोडगोड बोलण्यामध्ये भुलवतोय. हा सागरच्या बोलण्याला भुलला तर इकडे माझं सगळं संपून जाईल. काय करू असा विचार करत आता सावनी विचार करते आणि ती ताबडतोब आता आतमध्ये निघून जाते. इकडे तोपर्यंत लकी अगदी तोंडापर्यंत त्याच्या आता सांगण्याचं आलेलं असतं.
तोपर्यंत सावनी आत जाते आणि ती आत जाऊन ताबडतोब आता तिच्या माणसाला म्हणजे जो खोटा खोटा डॉक्टर बनलेला असतो त्याला कॉल करते. तोपर्यंत लकी सागरचा हातात घेतो. दादूस, मी तुझ्यावरती नाही रागवलेलो आहे. खरं सांगू तर तू ओरडलास त्याचा मला राग नाहीच येत. तू कित्येक वेळा ओरडतोस तेव्हा मला वाईट वाटतं, तेव्हा मी चिडतो, पण नंतर शांत झाल्यावरती मला समजतं की दादूस माझ्या भल्याचंच बोलत आहे आणि दादूस माझ्या भल्याचाच विचार करतोय. त्यामुळे तुझ्यावरती मी कधीही रागवलेलं नाहीये. यावरती सागर म्हणतो, ठीक आहे, मग तुझा दुसरा काय प्रॉब्लेम आहे ते सांग, मी तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेन. असं म्हणत सागर आता लकीला इकडे बरोबर विश्वासात घेत हळूहळू आपल्या पॉइंट पर्यंत आणून ठेवतो. लकी आता त्याला सगळं सत्य सांगायला निघतो. तोपर्यंत सावनी इकडे येते. आता इकडे मुक्ताला पण छान वाटतं की लकी बोलायला लागलेला आहे. दोघांचं कम्युनिकेशन होतंय, दोघं एकमेकांसोबत बोलतायत. म्हणजे आता लकी त्याच्या मनातली गोष्ट सांगेल आणि आपल्या सगळ्यांना लकीचा काय प्रॉब्लेम आहे ते कळेल. सगळ्यांना मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल. असं होईपर्यंत इकडे आता सावनी आत येते. सावनी आत येत आणि तिच्या माणसाला कॉल करते. हॅलो, कुठे आहेस तू? यावरती तो म्हणतो, काय मॅडम बोला. यावरती सावनी म्हणते, काय मूर्खा, तुला सांगता येत नाहीये का त्याला ताबडतोब तू आत्ताच्या आत्ता मेसेज कर की उद्याच्या उद्या पैसे जमा कर. अरे इकडे त्याचा भाऊ त्याला घेऊन बसलाय आणि तो भावाला काही सांगितलं तर आपलं भांड सगळं असंच फुटेल. त्याने जर का भावाला काही सांगितलं, तुला पण दमडा मिळणार नाही आणि मला पण दमडा मिळणार नाही. तुला जर का तुझी अमाऊंट हवी असेल किंवा तुला तुझ्या ऍक्टिंगचे पैसे हवे असतील ना, तर ही सुद्धा एक ऑडिशनच समज आणि ही ऑडिशन पूर्ण केलीस तरच तुला पैसे मिळतील. ही पण गोष्ट लक्षात ठेव. तू एक काम करायचं आहेस की या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता त्याला मेसेज कर. त्याच्या हातातच त्याचा मोबाईल आहे. त्याला मेसेज कर आणि त्याला सांग की ताबडतोब या सगळ्यामध्ये तुम्ही उद्याच्या उद्या पैसे आणा, कारण मी अब्रॉडला चाललेलो आहे. हे त्याला जेव्हा तू सांगशील ना तेव्हाच तो तिकडून निघेल आणि आता त्याचं भावाचं बोलणं थांबेल. हे सगळं तुला करायचं आहे. लवकरात लवकर मेसेज कर, मी आहे तिकडे. तू जर का मेसेज केला नाहीस तर तुझी गाठ माझ्याशी आहे, तुला दमडा पण नाही देणार मी. असं म्हणत सावनी त्याला बरोबर मॅनिप्युलेट करते आणि त्याच वेळेला ज्या वेळेला सागरला तो सगळं सांगणार सत्य, त्याच वेळेला त्याला आता फोन करायला लावते किंवा मेसेज करायला लावते. सावनीने इकडे काम करून बाहेर काय आता आपल्या या कामाचा आउटपुट आहे हे पाहण्यासाठी ती समोर येऊन बसते. तोपर्यंत ती विचार करते की लकीने काही सांगितलेलं नसू दे. मुक्ता म्हणते, मम्मी बघितलं सागरने सिच्युएशन किती छान पद्धतीने हँडल केली. लकी, तुझ्या मनात जे काही आहे ते सांग. आम्ही सगळे तुझे घरचे आहोत, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. कितीही काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुझी साथ देणार, ही गोष्ट मात्र नक्की. असं म्हणत आता इकडे लकीला सगळेजण समजवत असतात, सगळेजण लकीशी बोलत असतात आणि आता इकडे सागरला लकी सांगणार. लकी आता सागरला बोलणार की असा असा प्रॉब्लेम आहे, असे असे रिपोर्ट आलेत. त्याच वेळेला लकी काही बोलणार तर त्याला मेसेज येतो त्या डॉक्टराचा फ्रॉड आणि डॉक्टर त्याला मेसेजमध्ये सांगत असतो की लकी उद्या मी नाही आहे, उद्याच मी लगेच अब्रॉडला जाणार आहे, तर उद्यापर्यंत पैसे जमा केलेस तर ऑपरेशन करून मी जाईन, त्यामुळे तुझ्याकडे उद्यापर्यंतचाच वेळ आहे. आता लकी हादरतो. सागर त्याला सारखं विचारत असतो, बोल लकी बोल, दुसरा काही प्रॉब्लेम आहे तो मला सांग. यावरती लकी म्हणतो नाही. यावर सागर म्हणतो, का नाही मला हा प्रॉब्लेम सांगणार तू? त्यावरती इकडे आता सावनी येते आणि नशीब आतापर्यंत काही बोलला नाहीये ते. मग लकी मेसेज वाचता तो म्हणतो, नाही म्हणजे सांगायचं नाही असं नाहीये, प्रॉब्लेम काहीच नाहीये असं म्हणत लकी खोटं बोलतो, कारण त्याने तो मेसेज पाहिलेला असतो. मेसेज पाहिल्यामुळे लकीला आता उद्यापर्यंतची वेळ आहे आणि पैसे कुठून आणायचे हा खूप मोठा आता प्रश्नच पडलेला असतो. त्यामुळे लकी खोटं बोलतो की काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि आता इकडे सावनीच्या जीवात जीव येतो. चला, आपला हा तरप्यादा अजूनही आपल्या हातात आहे, याला आपण आपल्याला हवे तसं नाचवू शकतो असा विचार करत आता सावनी खूप खुश होते. तोपर्यंत इकडे आता लकी म्हणतो, नाही काही प्रॉब्लेम नाहीये. त्यावरती सागर म्हणतो, खरंच ना काही प्रॉब्लेम नाहीये ना? मग हे बघ, माझ्या बोलण्यामुळे तू काही उदास होऊ नकोस. हे बघ, भाऊ भावामध्ये किंवा आई वडिलांमध्ये, आई मुलामध्ये हे असं होत असतं ना, वडील मुलाला बोलतात, आई बोलते, त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. पण तरी पण लकी उदास आहे ही गोष्ट सगळ्यांना समजत असते. लकी तिकडून निघून जातो. लकी निघून गेल्यावरती इकडे आता लकी निघून गेल्यावरती इकडे मुक्ता विचार करते, नाही प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे लकी आपल्याला सांगत नाहीये,
पण लकीच्या मनात काहीतरी चाललंय, लकी आपल्यापासून काहीतरी लपवतोय, पण काय हे मुक्ताला काही कळत नसतं. सिच्युएशन काहीतरी वेगळीच आहे हे समजत असतं. यावरती सागर म्हणतो, बघितलं तुम्ही मला म्हटलात बोल 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 म्हणून मी बोलायला गेलो, काही उपयोग झालाय का? काहीही उपयोग नाहीये. पालथ्या घड्यावरती पाणी, हे ह्याला समजावून उपयोग झाला का? हे ह्याला समजलं का मी काय बोललो ते? याला कधी काही कळतच नाहीये असं म्हणत सागर आता चिडलेला असतो. इंदिरा म्हणते, काय झालंय लकीला? मला तर काही कळत नाही की माझ्या कुटुंबाला कुणाची नजर लागली, कोण माझ्या कुटुंबाच्या वाईटावरती आहे मला कळत नाही, मला खूप वाईट वाटतंय. यावरती मुक्ता म्हणते, मम्मी आपण त्याला समजवलं की नाही, त्याला समजलंय ना हे सगळं, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, सगळ्या गोष्टी ठीक पद्धतीने होतील. लकी हळूहळू बोलेल आणि हळूहळू सगळी परिस्थिती सुधारेल. सावनी विचार करते, परिस्थिती आणि सुधारेल? मी आहे ना तुमची परिस्थिती कधीच सुधारून द्यायला. मी इथे खंबीरपणे बसले तुम्हाला सगळ्यांना पिडायला, आणि ह्या लकीचं माध्यम करून तुम्हाला कोळी कुटुंबामध्ये कशी फूट पाडते ते बघा. मुक्ता तुला वाटतंय ना तू एका झटक्यात सगळं सुरळीत करू शकशील? तू काहीही सुरळीत करू शकत नाहीयेस, ही गोष्ट लक्षात ठेव मुक्ता. असं म्हणत चिडलेली सावनी आता इकडे खूप मोठा डाव रचत असते आणि लकीला फितवत असते. पण हुशार मुक्ता सावनीवरती चोरावरती मोर ठरणार असते. इकडे सागर मुक्ताकडे पाहत असतो आणि तो म्हणतो, तुमच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ज्या तुम्हाला पण माहित नाहीयेत, इतरांना तर सोडाच पण तुम्हाला पण माहिती नाहीयेत, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ना. असं म्हणत सागर खूप रोमॅन्टिक झालेला असतो. मुक्ताचा आता मात्र चेहरा आपल्या हातात घेऊन सागर तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या जवळ ओढतो. हळूहळू तो मुक्ताला आपल्या जवळ घेत तिला आता किस करण्याचा प्रयत्न करत असतो. मुक्ता सुद्धा पूर्णपणे डोळे मिटून पूर्णपणे सागरच्या समर्पित झालेली असते. दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांच्या सोबत रोमॅन्टिक झालेले असतात आणि मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आता मात्र नवरा बायकोचं नातं निर्माण झालेलं असतं. दोघं खूप खुश असतात. त्यातच आता लकीला खोट्या डॉक्टरांचा फोन येतो. उद्या पैसे घेऊन येत आहे की नाही, त्यामुळे आतापर्यंत मनाचा ठिय्या करून त्याने आता पैसे चोरायचे नाहीत असं जरी ठरवलं असलं तरी सावनी तिकडे येते आणि लकी, ही घे चावी, ही चावी घेऊन आत्ताच्या आत्ता तू कपाटातून पैसे आण, पैसे घे, त्याला 10 लाख रुपये तोंडावरती मार, उपचार करून घे, नंतर बघू घरच्यांचं काय ते. लकीकडे इकडे आड आणि तिकडे वीर, सांगू पण शकत नाही आणि बोलू पण शकत नाही आणि पैसे पण घेऊ शकत नाही. आता लकी या सगळ्यात चावी घेऊन कपाट उघडायला गेल्यावरती मुक्ता रंगे हात पकडणार. मग लकी सावनीचं कारस्थान सांगणार. मग मुक्ता आणि लकी प्लॅन करून सावनीची कशी बँड वाजवणार पाहणं रंजक ठरेल.